गोपिका ज्वेलरीचा प्रवास कसा सुरू झाला? गोपिका ज्वेलरीचा प्रवास हा सुरू झाला आजच्या दिवशी. ही जी शॉप स्क्रीनमध्ये पाहतायत हिची आपण रेंटनी घेतली आणि त्या दिवशी या शॉप ओनरने म्हणजे या मालकाने, खूप सज्जन आणि चांगले मालक आहेत, त्यांनी आपल्याला देऊ केली. त्यावेळेस मी रोडवरती उभा राहत होतो आणि सेल करायचो 5 ते 10 रुपयाचे कानातले, जे की प्लास्टिकचे यायचे. आणि ही ती तारीख आहे, हा तो दिवस आहे. आणि नंतर त्यांनी आपल्याला ताब्यात दिली डायरेक्ट 10व्या महिन्यामध्ये, 2013च्या 10व्या महिन्यामध्ये. आणि ओपनिंग झाली आपल्या दुकानाची 21/10/2013 रोजी. त्या 10व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ही दुकान दिली गेली आपल्याला ताब्यामध्ये, तर माझ्याकडे त्यावेळेस 2.25 लाख रुपये होते. आणि त्यामध्ये फर्निचर केलं. फर्निचर कसं केलं माहितीये का? पूर्ण शॉपच्या तुकड्या तुकड्यांवरती 15-15 फुटावर किंवा 10 फुटावर, 3 फुटावर, 4 फुटावर असे वायरिंगचे जॉईंट करून ते वायर लावली. आता तर शॉपमध्ये फर्निचर झालेलं आहे. हे रिनोव्हेट झालं पुन्हा एकदा 2021 मध्ये. आणि 2013 पासून तर 2021 पर्यंत तेच चालवायचो. कुणाचं तरी फर्निचर यूज केलं होतं, कुणाचं तरी वायरिंग आणलं होतं, मग नंतर एक जण म्हणजे लाईट्स दिले, असं करून ते चालू केलं होतं. आणि चालू केल्यानंतर आम्ही विकायचो काय माहितीये का? 150 रुपयाचे नेकलेस, 200 रुपयाचे नेकलेस, 10 रुपयाचे टॉप्स, 20 रुपयाचे टॉप्स किंवा 30-40 रुपयाची इयरिंग, अशा पद्धतीने विकायचो. कोणी येऊन शॉपमध्ये काय विचारायचं माहितीये माझी ताई दिदी मॅडम? हा सेल लागलाय का? काय विचारायचं? हा सेल लागलाय का? बरं किती दिवसाचा आहे? मी शांतपणे उत्तर द्यायचो, आहे हे, जसं भगवंत नेल तसं आहे, असं म्हणायचो. स्वामींचा आशीर्वाद आणि कृपेने गोपिका ज्वेलरी पुढे जात राहिली. गोपिका फॅशन नाव होतं. सगळ्या फॅशनेबल वस्तू विकायचो. मग नंतर यामध्ये आम्ही चप्पल सुरू केली. चप्पल कालांतराने ती बंद केली. ज्वेलरी तर होतीच. मग नंतर साडी कव्हर वगैरे वगैरे हे चालू केलं. त्याच्यानंतर कॉस्मेटिक चालू केलं. कॉस्मेटिक बंद केलं आणि ज्वेलरीवरती अटळ राहिलो. असा खडतर प्रवास होता. माझी ताई दिदी मॅडम ह्या शॉपच्या वरच्या सेक्शन मध्ये येऊन मी रडायचो. का रडायचो माहितीये का? 40 रुपयाचा धंदा आला होता एक दिवस. किती रुपयाचा? 40 रुपयाचा. आणि माझ्या परिवारामध्ये पहिला मी धाडसी मुलगा असा होतो की 2 लाख रुपये खिशात आहे आणि 60,000 रुपये महिन्याची दुकान घेतली. म्हणजे विचार करा, 2,000 रुपये पर डे रेंट असलेली दुकान मी भाड्याने घेतली आणि 2 लाख रुपये खिशात. मालही त्यातच आणायचा आहे, फर्निचरही त्यातच करायचंय आणि सेलही त्यातच करायचा आहे, पुन्हा त्याला वाढवायचं त्याच्यातच आहे. सकाळी 10 वाजता यायचो, रात्री 10 वाजता जायचो. जेवतच नसं मी ताई दिदी मॅडम, जेवण विसरलो होतो मी वर्षभर. दुपारचं मी नुसतं काम 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 सुचायचं. असं हे दुकान आज भरलेलं असतं. हे नंबर 1चं माझं दुकान, ही माझी लक्ष्मी, हीच माझी स्वप्न होती. आणि इथून सुरू झालेली ही स्वप्न तुम्ही मार्केटमध्ये जर पाहिलं तर आज गोपिका 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 करतात महिला. खूप आनंद वाटतो. त्याच्या आधीचा जर प्रवास जर ऐकायचा असेल ना, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्या आधीचा जो प्रवास आहे ना, तो अजून डेंजर आहे. अजून डेंजर, इतका डेंजर आहे की इयत्ता 10वी मध्ये मी शिकत होतो आणि इयत्ता 10वीची परीक्षा सोडली. चुकून मुकून 52% पडली. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा की पुढचं ऐकायचंय, तेव्हा मी सांगेल.
बरोबर आहे. आत्ता तर या शॉपचा लुक आपण पाहूया. या शॉपमध्ये आपण सध्या काय काय ठेवतोय. या शॉपमध्ये आपण हा 2013 पासून जो प्रवास आहे 2026चा, आता याच्यामध्ये 2021चं फर्निचर आहे. कुठे काय बदललंय, स्टाफ वेगवेगळा आलाय, सगळे लोक चेंज झाली आणि काही ना काही करण्याचा आम्ही प्रयत्न निरंतर ठेवलेला आहे. 2013 आधीचा प्रवास ऐकायचा असेल तर 2007 मध्ये माझा प्रवास सुरू झालेला आहे. तो 2007 ते 2013चा जर प्रवास ऐकायचा असेल तर कमेंट करा या व्हिडिओला. आणि ताई दिदी मॅडम, खरंच शेअर करता आलं तर करा बरं का. एक काम कराल का, माझं हे यूट्यूब चॅनल आहे गोपिका ज्वेलरी संभाजीनगर, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, 2-4 मैत्रिणींना सांगा, 2-4 मैत्रिणींना सबस्क्राईब पण करायला लावा, शेअर करायला लावा. एवढंच एक मागणं तुमच्याकडे, अजून काय. थँक्यू.